तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात पडत आहे. जी पोलीस भरतीची वेबसाईट आहे ती आज चालू होणार आहे. फॉर्म भरण्यासाठी चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला आता फॉर्म भरण्याआधी तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे एखाद्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा आधार कार्ड चेंज करायचं असेल, नावात बदल करायचा असेल, समजा डोमेसाईल काढायचं असेल किंवा बोर्ड प्रमाणपत्र तुम्हाला भेटलं नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व गोष्टी तुम्ही तपासून नंतरच फॉर्म भरण्यासाठी घ्या. कारण की विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट तुमच्याकडं संपूर्ण डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. तर काही विद्यार्थी असे करतात की आता डॉक्युमेंटकडे न लक्ष देता फॉर्म भरतात. त्यांचं ग्राउंड चांगलं असतं, लेखी चांगली असते, त्यांचं सिलेक्शन पण होतं आणि जेव्हा डॉक्युमेंट चेकिंग होते तेव्हा त्या एखाद्या डॉक्युमेंटसाठी त्यांना बाहेर पडावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारखी दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. त्याआधी तुम्ही पहिल्यांदा असं काही घडू नये यासाठी तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. तुमचे डॉक्युमेंट जेवढे मी सांगत आहे तेवढे क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी घ्या, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणतीही डॉक्युमेंटसाठी अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडं 10वीचं गुणपत्रक आणि जे प्रमाणपत्र असतं ते तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शाळा ही गुणपत्रक देते, प्रमाणपत्र हे बोर्ड प्रमाणपत्र तुम्हाला भेटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला गुणपत्रक भेटतं. जे प्रमाणपत्र आहे ते काही दिवसानंतर येतं. समजा तुमचा जूनमध्ये निकाल लागला तर विद्यार्थी मित्रांनो, ते प्रमाणपत्र जे बोर्ड प्रमाणपत्र आहे ते दिवाळीपर्यंत येतं. तर काही विद्यार्थी बोर्ड प्रमाणपत्र काही विद्यार्थ्यांनी घेतलं नसेल आणि सर जर येणारे पोलीस भरती लोक करत असेल तर नक्कीच त्यानं पहिल्यांदा बोर्ड प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं 12वीचंही गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीचं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे शाळा सोडलेली, तुम्ही समजा 10वीतनं शाळा सोडली, 10वीतनं 12वीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि जेव्हा तुम्हाला तुम्ही 10वीचा शाळा सोडला दाखला करता त्याच्यात तुम्ही झेरॉक्स काढले असतील तर विद्यार्थी मित्रांनो, शाळा सोडलेल्या जे दाखल्याचे झेरॉक्स आहेत ते पण इथे चालतील. ते नसतील तर तुम्हाला बोनाफाईड काढायला लागणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही पोलीस भरती ड्रायव्हिंगसाठी फॉर्म भरायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर वय व अधिवास प्रमाणपत्र जे डोमासाईल असतं ते डोमासाईल तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डोमासाईल हे खूप इम्पॉर्टंट असं आहे. तुम्ही हे डॉक्युमेंट फिक्स व्यवस्थित काढून घ्या. कारण की विद्यार्थी मित्रांनो, डोमासाईलसाठी खूप विद्यार्थी प्रत्येक वेळेस बाहेर पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा डोमासाईल काढून घ्या. त्याचबरोबर जे EWS वाले विद्यार्थी आहेत त्यांना EWSचं जे प्रमाणपत्र आहे ते काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे खुल्या प्रवर्गातील महिला आहेत त्यांना जे 30% आरक्षण सवलतीचं भेटतं अशा विद्यार्थ्यांना ते प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त आहेत अशा विद्यार्थ्यांना त्याचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे खेळाडू विद्यार्थी आहेत ज्यांना खेळाडूमधनं राखीव कोट्यामधनं त्यांना फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांना जे विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं जे खेळाडू प्रमाणपत्र आहे तर ते काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला त्या कोट्यामधनं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी होमगार्ड असतील अशा विद्यार्थ्यांना जे 1056 दिवस त्यांचं होमगार्डमध्ये कंप्लीट झालेले आहेत असं प्रमाणपत्र आहे ते काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे जे पोलिसांची मुलं आहेत असे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत अशा विद्यार्थ्यांना पोलीस पाल्य प्रमाणपत्र भेटतं ते काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे माजी सैनिक आहेत म्हणजे आता सैनिक समजा जे फौजी आहेत ते रिटायर झालेले आहेत अशा माजी सैनिकांना जे माजी सैनिक प्रमाणपत्र असतं ते काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे अनाथ विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना अनाथ प्रमाणपत्र काढायचं आहे. आणि तुमच्या ज्या बेसिक गोष्ट आहेत, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा नॉन क्रिमिनल जाती दाखला आहे हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या नजीकच्या काळातील जे 5 फोटो आहेत, समजा तुम्ही समजा 20 वर्ष झालेले आहात आणि तुम्ही जर 13-12 वर्षाचे फोटो दिले तर असे फोटो चालत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे नजीकच्या काळातील समजा ह्या 6 महिन्याच्या पाठीमागचे किंवा आत्ता काढलेले फोटो तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, समजा तुमच्या आधार कार्डच्या नावात काही बदल झालेला असेल तर आता तुम्ही क्लिअर करून घ्या. येणाऱ्या काळामध्ये समजा तुमचं आधार कार्डच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल आणि तुमच्याकडे त्याचा प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुम्हाला नावाचा बदल झालेला असल्या शासकीय राजपत्राची
प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. एवढे जे मी सांगितलेले डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही क्लिअर करून नंतरच फॉर्म भरायला घ्या. येणाऱ्या काळामध्ये डॉक्युमेंटसाठी कोणतेही तुम्हाला अडचण येणार नाही. तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट क्लिअर करण्याचा तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न करा.